ओम शांती. ओम शांती. आज 11 मे 2021 मंगळवार. परमपिता परमात्मा शिवबाबांचे महावाक्य. बाबा म्हणाले, गोड मुलांनो, सुखशांतीचे वरदान एक पित्याकडूनच मिळते, कोणत्या देहधाऱ्याकडून नाही. बाबा आलेले आहेत तुम्हा मुलांना मुक्ती जीवनमुक्तीचा रस्ता दाखवण्यासाठी. प्रश्न आहे, बाबांच्या बरोबर जाण्याचा आणि सतयुगामध्ये परत येण्याचा पुरुषार्थ काय आहे? बाबांच्या बरोबर जाण्याचा आणि सतयुगामध्ये परत येण्याचा पुरुषार्थ काय आहे? बाबांनी उत्तर दिले, बाबांच्या बरोबर जायचं असल्यास संपूर्ण पवित्र बनावे लागेल. सतयुगामध्ये येण्यासाठी इतरांची असलेला बुद्धियोग तोडून एक बाबांच्या आठवणीमध्ये राहावं लागेल. एक बाबांच्या मतावर चालाल तर उच्च पदाचा अधिकार मिळेल. गीत आहे, नयनहीन को राह दिखाओ प्रभू. ओम शांती. हे गीत कोणी गायले? मुलांनी. कारण की बाबा तर एकच आहेत. त्यांनाच रचनाकार म्हटलं जातं. रचना रचनाकारास बोलवत आहे. बाबा समजावून सांगतात, भक्तिमार्गामध्ये तर तुम्हाला 2 पिता आहेत, एक लौकिक आणि दुसरे पारलौकिक. सर्व आत्म्यांचा पिता एक आहे. त्यामुळे सर्व आत्मे आपापसात भाऊ आहेत. त्या परमात्म्यालाच बोलवतात, ओ गॉड फादर. हे परमपिता ईश्वर, दया करा, क्षमा करा. भक्तांचा रक्षक एक भगवानच आहे. प्रथम ही गोष्ट समजावी लागेल की आम्हाला 2 पिता आहेत. आता पारलौकिक पिता तर सर्वांचा एकच आहे. बाकी लौकिक पिता तर प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. मग लौकिक पिता मोठा की पारलौकिक पिता मोठा? लौकिक वडिलांना तर कधी भगवान किंवा परमात्मा म्हणता येणार नाही. सर्व आत्म्यांचा पिता एक परमपिता परमात्माच आहे. आत्म्याचे नाव कधी बदलत नाही, शरीराचे नाव बदलते. आत्मा वेगवेगळे शरीर धारण करून भूमिका बजावते, अर्थात पुनर्जन्म घेते. शेवटी किती जन्म घ्यावे लागतात हे बाबाच येऊन समजावून देतात. मुलांनो, तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाही. बाबा भारतामध्येच येतात. त्यांचे नाव शिव आहे. बरेच लोक मानतात शिव परमात्मा आहे. शिवजयंती किंवा शिवरात्रीसुद्धा साजरी करतात. शिवबाबा निराकार आहेत. ज्याप्रमाणे आत्मासुद्धा निराकारी आहे. निराकारी वतन मधून साकारमध्ये येतात भूमिका बजावण्यासाठी. निराकार शिव परमात्मा शरीराशिवाय कसे काय भूमिका बजावू शकतील? मनुष्य या गोष्टी बिलकुल समजत नाहीत. दृष्टीहीन झाले आहेत. या शरीराचे 2 डोळे तर प्रत्येकाला आहेत. तिसरा ज्ञानाचा नेत्र आत्म्याला नाही, ज्याला दिव्य दृष्टी पण म्हणतात. आत्मा आपल्या पित्याला विसरलेली आहे. म्हणूनच तर ओरडत असतात, आम्हा अंधांना रस्ता दाखवा. कुठे जाण्याचा रस्ता? शांतीधाम आणि सुखधामला जाण्याचा रस्ता. सर्वांचा सद्गतीदाता सद्गुरू एकच आहे. मनुष्य मनुष्याचा सद्गुरू बनून सद्गती देऊ शकत नाही, न स्वतःला न दुसऱ्याला. एक बाबाच सर्वांना सद्गती देतात. त्या एक परमपित्याची आठवण करायची आहे. बाबा समजावून सांगतात, कोणीही मनुष्य मात्र मुक्ती जीवनमुक्ती सदा काळासाठी देऊ शकत नाही. सुखशांतीचे वरदान तर एक शिवबाबाच देऊ शकतात.
मनुष्य मनुष्याला देऊ शकत नाही. भारतवासी सतोप्रधान होते, तेव्हा ते सतयुगी स्वर्गवासी होते. आत्मा पवित्र होती. भारताला स्वर्ग म्हटले जाते जेव्हा आत्मे पवित्र व सतोप्रधान होते. आता तुम्ही जाणतात की आजपासून बरोबर 5000 वर्षांपूर्वी भारत सतोप्रधान स्वर्ग होता. या लक्ष्मीनारायणाचे राज्य होते. आता कलियुगाचा पण अंतकाळ आहे आणि यालाच नरक म्हणतात. निराकार शिवबाबांची जयंती पण साजरी करतात, परंतु ते येऊन काय करतात हे कोणीच जाणत नाही. आम्हा सर्व आत्म्यांचा पिता शिव आहे, त्यांचीच आम्ही जयंती साजरी करतो. शिवपित्याच्या आत्मचरित्राला पण आम्ही ओळखत नाही. म्हणून म्हटलं जातं, सुखात कोणी आठवण करत नाही, दुःखात सर्व आठवण करतात. हे दयाळू परमपिता परमात्मा दया कर. आम्ही खूपच दुःखी आहोत, कारण की हे रावण राज्य आहे. वर्षावर्षाला रावणाला जाळतात ना, परंतु हे कोणालाच माहिती नाही की 10 मुखाचा रावण काय गोष्ट आहे. आम्ही त्याला का जाळतो? हा कोणता शत्रू आहे की ज्याचा पुतळा करून जाळतात? भारतवासी बिलकुल समजत नाही, कारण की ज्ञानाचा तिसरा नेत्र नाही. म्हणून तर रामराज्याची इच्छा ठेवतात. 5 विकार स्त्रीमध्ये, 5 विकार पुरुषामध्ये आहेत. म्हणून तर याला रावण संप्रदाय म्हटले आहे. बाबा समजावून सांगतात, रामराज्य सतयुग आणि त्रेतामध्ये, रावण राज्य द्वापर आणि कलियुगमध्ये. सतयुगामध्ये या लक्ष्मीनारायणाचे राज्य होते. यांना हे राज्य कोणाकडून आणि कसे मिळाले हे कोणास माहिती नाही. या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत. आता यामध्ये लक्ष केंद्रित करावे लागेल. सर्वांना प्रिय बाबा आहेत, म्हणूनच त्यांना भक्ती मार्गामध्ये बोलवतात. इतके सर्व आत्मे कुठे जाणार हे कोणालाही माहीत नाही, कारण ज्ञानाची दृष्टी नाही. ग्रंथांद्वारे ज्ञानाचा तिसरा नेत्र कोणाला मिळू शकत नाही. ज्ञाननेत्र, ज्ञानाचा सागर परमपिता परमात्माच देतात. आत्म्याला तिसरा नेत्र मिळतो. आत्मा विसरली आहे की मी किती जन्म घेतले आहेत. सतयुगामध्ये जे देवी देवतांचे राज्य होते ते कुठे गेले? गायन आहे, मनुष्य 84 जन्म घेतात, 84चे चक्र म्हणतात. परंतु कोणती आत्मा 84 जन्म घेते? जे प्रथम भारतामध्ये येतात ते देवी देवता होतात. पुन्हा 84 जन्म घेतल्यानंतर शेवटी ते पतित बनतात. गायन आहे, हे पतित पावन, तर सिद्ध करतात की आम्ही पतित आहोत. त्यासाठी बोलावतात, हे पतित पावन, आम्हाला पावन बनवण्यासाठी या. जे स्वतःच पतित आहेत ते दुसऱ्यांना पावन कसे बनवणार? बाबा समजावून सांगतात, अर्धाकल्प भक्तिमार्ग, रावण राज्य, 5 विकार असल्याने भारतामध्ये इतके दुःख आहे. 84 जन्म तर घेतातच, त्याचा पण हिशोब समजला पाहिजे. प्रथम सतयुगात आहेत सतोप्रधान, पुढे त्रेतामध्ये सतो रजो तमो अशी आत्म्यामध्ये खाद पडत जाते. बाबा येतातच भारतामध्ये. बाबा म्हणतात, सर्व मनुष्य आत्मे गर्भामध्ये जन्म घेतात. मी साधारण वृद्ध शरीरामध्ये प्रवेश करतो, ज्यांचा जन्म अनेक जन्मांपैकी शेवटचा जन्म आहे. ही गोष्ट कोणा एकासाठी नाही, ही गीता पाठशाला आहे. मनुष्याला देवता बनवण्यासाठी राजयोग शिकवला जातो. तुम्ही इथे आलेले आहात स्वर्गाची बादशाही मिळवण्यासाठी, जी बाबाच देऊ शकतात. गीतेचा अभ्यास करून
कोणी राजा बनत नाही, उलट अधिकच गरीब बनतात. बाबा गीतेचे ज्ञान सांगून राजा बनवतात. इतरांच्याकडून गीता ऐकून अधिकच गरीब बनलेले आहेत. भारतात जेव्हा लक्ष्मीनारायणाचे राज्य होते तेव्हा भारतात पवित्रता, शांती आणि समृद्धी होती. पवित्र गृहस्थ आश्रम होता. तिथे हिंसा नावालाही नव्हती. पुढे द्वापरनंतर हिंसेला सुरुवात झाली. कामविकाराच्या आहारी गेल्यामुळे तुमची ही अशी अवस्था झालेली आहे. सतयुगात 100% संपन्न व सतोप्रधान होते. हे रहस्य कोणीही मनुष्य अथवा साधू संत जाणत नाहीत. बाबाच जे ज्ञानाचे सागर पतित पावन आहेत तेच येऊन सतोप्रधान बनण्याची युक्ती सांगतात. रावणाच्या मतावर चालून मनुष्याचे काय हाल झाले आहेत. कोणाच्याच बुद्धीमध्ये येत नाही की बाबा कशा प्रकारे पुन्हा येऊन देवी देवता धर्माची स्थापना करतात. आता तुम्ही समजतात ना, आम्हीच त्या देवी देवता धर्माचे होतो. आम्हीच क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र बनतो. इतके जन्म घेता. आता 84 जन्म पूर्ण झाले आहेत. पुढे हे चक्र चालूच राहायला हवे. त्यासाठी तुम्हाला पुन्हा इथे येऊन पावन बनावे लागेल. पतित तर सुखधाम किंवा शांतीधाममध्ये जाऊ शकत नाही. बाबा पुन्हा समजावून सांगतात, तुम्ही जे सतोप्रधान होते तेच आता पुन्हा तमोप्रधान बनलेले आहात. सोन्याच्या दुनियेतून आता पुन्हा लोखंडाच्या दुनियेमध्ये आलेले आहात. आता पुन्हा सोन्याच्या दुनियेमध्ये जायचं आहे. तेव्हाच मुक्तिधाम व सुखधाममध्ये जाता येईल. लोक तर म्हणतात परमात्मा सर्वव्यापी आहे, अमका अवतार आहे, परशुराम अवतार आहे. तर बाबा परशुराम बनून कोणाला मारतील काय? असे होऊ शकत नाही. बाबा समजावून सांगतात, या चक्रामध्ये तुम्ही 84 जन्म घेतात. आता फक्त माझीच आठवण करा. हे आत्म्यांनो, देही अभिमानी बना. देह अभिमानी बनवून तुम्ही बिलकुल कंगाल नरकवासी बनले आहात. आता स्वर्गवासी बनायचं असेल तर आत्मअभिमानी जरूर बनावं लागेल. आत्माच एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करते. आता 84 जन्म पूर्ण झाले आहेत. पुन्हा सतयुगात जायचं आहे. आता माझी आठवण करा. इतरांशी असलेला बुद्धियोग तोडा. खुशाल गृहस्थ व्यवहारामध्ये राहा, पण स्वतःला आत्मा निश्चय करा. बाबा म्हणाले, माझी आठवण कराल तर सर्व गंज निघून जाईल आणि तुम्ही पवित्र बनाल. पुन्हा मी सर्व मुलांना बरोबर घेऊन जाईल. आता जर माझ्या मतावर चालणार नसाल तर उच्च पद मिळणार नाही. या लक्ष्मीनारायणाचे उच्च पद आहे. जेव्हा यांचे राज्य होते तेव्हा इतर कोणताही धर्म नव्हता. द्वापरनंतर इतर धर्म येतात. सतयुगामध्ये मनुष्य पण थोडे असतात. आता तर अनेक धर्म असल्यामुळे किती दुःखी आहेत. तेच देवता धर्मवाले पतित बनल्याने स्वतःला देवता म्हणून घेऊ शकत नाही. हिंदू नाव ठेवले आहे. हिंदू तर कोणता धर्म नाही. बाबा समजून सांगतात, रावणाने तुम्हाला असं बनवलेलं आहे. तुम्ही जेव्हा लायक देवी देवता होते तेव्हा साऱ्या विश्वावर तुमचे राज्य होते. सर्व सुखी होते. आता दुःखी बनलेले आहेत. भारत स्वर्ग होता, तोच आता नर्क बनलेला आहे. आणि आता नरकापासून स्वर्ग एक बाबांशिवाय कोणीही बनवू शकत नाही. देवतांना संपूर्ण निर्विकारी म्हटले जाते. येथील मनुष्य तर संपूर्ण विकारी झाले आहेत. यालाच पतित म्हणतात. भारतच शिवालय होता. शिवबाबांनी स्थापना केलेला होता.
बाबा स्वर्गाची स्थापना करतात तर रावण नरकाची स्थापना करतो. रावण श्राप देतो तर बाबा 21 जन्मांसाठी वारसा हक्क देतात. आता तुम्ही प्रत्येकजण एक बाबांचीच आठवण करा, कोणाही शरीरधारीची नाही. शरीरधारीला भगवान म्हणता येत नाही. भगवान तर एकच आहे. गायन पण आहे ना, दे दान तो छुटे ग्रहण. आता बाबा म्हणतात, तुमच्यावर 5 विकार रूपी रावणाचे ग्रहण आहे. या 5 विकारांचे दान द्यायचे आहे. प्रथम दान द्या. आम्ही कधी विकारामध्ये जाणार नाही. हा कामविकारच मनुष्याला पतित बनवतो. अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा पण मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. फर्स्ट पॉईंट, बाबा जे ज्ञान देतात ते लक्षपूर्वक धारण करून ज्ञानाच्या 3ऱ्या नेत्राचा वापर करून 84 जन्मांना ओळखून या अंतिम जन्मामध्ये पावन बनायचे आहे. सेकंड पॉईंट, रावणाच्या शापापासून स्वतःला वाचवण्यासाठी एका बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. 5 विकारांचे दान द्यायचे आहे. एक बाबांच्या श्रीमतावर चालायचे आहे. बाबांनी वरदान दिला, आपली स्मृती, दृष्टी आणि वृत्ती अलौकिक बनवणारे सर्व आकर्षण मुक्त भव. आपली स्मृती, दृष्टी आणि वृत्ती अलौकिक बनवणारे सर्व आकर्षण मुक्त भव. असे म्हटलं जातं की जसा संकल्प तशी सृष्टी. जे नवीन सृष्टी रचण्यासाठी निमित्त विशेष आत्मे आहेत, त्यांचा एक एक संकल्प श्रेष्ठ अर्थात अलौकिक असायला हवा. जेव्हा स्मृती, वृत्ती आणि दृष्टी अलौकिक बनते, तेव्हा या दुनियेतील कोणतीही व्यक्ती वा वस्तू आपल्याकडे आकर्षित करू शकत नाही. जर आकर्षित करत असेल तर जरूर अलौकिकतेमध्ये कमी आहे. अलौकिक आत्मे सर्व आकर्षणांपासून मुक्त असतात. स्लोगन आहे, हृदयात परमात्म्याविषयी स्नेह व शक्ती सामावलेल्या असतील तर मनामध्ये कोणताही गोंधळ होऊ शकत नाही. हृदयात परमात्म्याविषयी स्नेह आणि शक्ती सामावलेली असेल तर मनामध्ये कोणताही गोंधळ होऊ शकत नाही. अच्छा, ओम शांती.